नमस्कार. विशेष संवाद या कार्यक्रमात मी गिरीश मंगरुळे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आहे. या कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधतो आहे. त्यांचा एकूणच ज्ञानाचा फायदा हा समाजाला कसा होईल, त्यांच्या ज्ञानातून समाज काय नेमकं घेईल आणि त्यांना त्याचा लाभ कसा होईल, जेणेकरून ते त्यांच्या एकूणच ज्ञानापासून किंवा त्यांच्या एकूणच कार्यापासून प्रेरणा घेतील, असा आपला हा उद्देश आहे. तर आजच्या या कार्यक्रमात आपण सोलापुरातील सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉक्टर विजय शिवपूजे यांच्याशी आज संवाद साधणार आहोत. खरं तर शिवपूजे सरांचं नाव हे खूप मोठं आहे. केवळ सोलापूर जिल्हाच नव्हे तर कर्नाटक, आंध्र आणि आजूबाजूचे जे काही राज्य असतील, जिल्हे असतील, त्यामध्ये त्यांचं एक नाव खूप आदरानं घेतलं जातं. अनेक मोठ्या शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वी करून दाखवल्या. एवढंच नव्हे तर त्यांनी एक सोलापूरचा नावलौकिक आजूबाजूच्या सर्व राज्यांमध्ये केला. अनेक वैद्यकीय संघटनांवर ते कार्यरत आहेत, जेणेकरून त्यांच्या ज्ञानाचा फायदा या सोलापूर शहर जिल्ह्यालाच नव्हे तर आजूबाजूचे जे कर्नाटक आणि आंध्रातील जे रुग्ण आहेत त्यांना होईल, या दृष्टीनं ते कार्यरत आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा एक चांगला योग आपल्याला आलेला आहे. सर्वप्रथम मी या ठिकाणी सरांचं स्वागत करतो. सर, खूप खूप आपलं स्वागत या कार्यक्रमात. नमस्कार. सर, खरं तर मी आताच म्हटल्याप्रमाणे आपलं एक मोठं नाव या सोलापूर शहर जिल्ह्यातच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यात देखील आहे. तर मला एक असं सुरुवातीला तुमचा प्रवास जाणून घ्यावा असा वाटतो की आपण वैद्यकीय क्षेत्राकडे येण्याचा मानस म्हणजे आधीपासूनच ठरवला होता की या क्षेत्राकडे? खरं तर मी वैद्यकीय क्षेत्राकडे माझं एवढं काही अट्रॅक्शन नव्हतं. पण ज्यावेळेस मी 12वी नंतर आमच्याकडे जास्त पर्याय नव्हते, वैद्यकीय किंवा इंजिनिअरिंग क्षेत्र असंच असायचं आणि माझा कल थोडासा इंजिनिअरिंग क्षेत्राकडे होता. बरोबर. पण घरच्यांच्या थोडंसं फोर्समुळं मी वैद्यकीय क्षेत्राकडे ढकललं गेलो. पण आत्ता या घडीला मला त्याच्याबद्दल काही रिग्रेट वाटत नाही. आय एम हॅपी विथ बिईंग इन मेडिकल. म्हणजे जरी इंजिनिअरिंग क्षेत्राकडे आपली वळण्याची इच्छा होती तरी पण आपण या क्षेत्राकडे आलात आणि नंतर मला त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली आणि कामामधनं जे काही समाधान मिळालं त्यात पुन्हा मी आणि माझी जे काही मी प्रगती करू शकलो ह्या क्षेत्रामध्ये, त्यामुळं मी त्या बाबतीमध्ये मी समाधानी आहात. सर, ज्यावेळी आपण ठरवलं वैद्यकीय क्षेत्राकडे जायचं, तर साधारण आपण शिक्षण कुठे झालं ते आपलं? माझं मेडिकलचं शिक्षण हे वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तिथं अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट दोन्ही एज्युकेशन झालं. आणि त्यानंतरचं माझं जे पुढचं शिक्षण आहे ते इंग्लंडमध्ये आणि इस्रायलमध्ये झालेलं आहे. बरं. म्हणजे त्या ठिकाणी जाण्याचं काही असं साधारण हेतू नाही? त्या ठिकाणी एक तर तिथे पुढचं शिक्षण एक दर्जा शिक्षणाचा चांगला आहे. बरोबर. आणि जे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे काही शिक्षणाचं हे आहे, दर्जा आहे, तो त्या ठिकाणी आहे. त्यामुळे चांगल्या पद्धतीने तिथे आणि तिथे जे काही ट्रेनिंग मिळतं ते ट्रेनिंग घेतल्यानंतर आपल्याला एक चांगला कॉन्फिडन्स येतो. बरोबर. त्यामुळे मी त्या ठिकाणी सर, आपण इंग्लंड, इस्रायलमध्ये जे चांगलं शिक्षण आता आपण घेतलं, आता सांगितलं, साधारण कोणत्या विषयात आपण स्पेशलायझेशन केलं आणि त्या विषयाकडे तुम्हाला का वळू वाटलं? येस, माझा हा विषय हा जनरल सर्जरीचा विषय आहे. पण जनरल सर्जरीमध्ये मी पुढे जाऊन पोटाचे विकार आणि पोटाच्या विकारावर शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, नंतर एंडोस्कोपीमध्ये स्पेशलायझेशन, याच्यामध्ये मी स्पेशलायझेशन केलेलं आहे. सर, खरं पाहिलं तर वैद्यकीय क्षेत्रात अनेक असे विभाग आहेत, पण नेमकं तुम्हाला म्हणजे हाच विषय तुम्ही काय निवडलात? म्हणजे पोटाचे विकार तर मला थोडंसं जनरल सर्जरीबद्दल जास्त अट्रॅक्शन होतं, सर्जरीबद्दल. बरोबर. आणि मी सुरुवातीच्या काळामध्ये माझ्या की काही दिवस मी कोकणामध्ये चिपळूण जिल्हा तालुक्यामध्ये डेरवण म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी एक हॉस्पिटल आहे, वालावलकर हॉस्पिटल. त्या ठिकाणी मी सुरुवातीला तिथं काम करत होतो. आणि तिथे काम करत असताना ते गाव मुंबई गोवा हायवेवर असल्यामुळं माझ्याकडे ॲक्सिडेंट झालेले रुग्ण भरपूर येत होते. बरं. आणि त्यामुळं माझा त्या विषयामध्ये ॲक्सिडेंट झालेल्या रुग्णावर ऑपरेशन करण्याचा माझा अनुभव वाढत गेला आणि त्यामध्ये मला विशेष रुची निर्माण झाली. त्यामुळं
ट्रॉमा आणि ॲक्सिडेंट रिलेटेड जे काही केसेस आहेत त्याच्यामध्ये माझा अनुभव जास्त आहे. जास्त म्हणून त्या विषयात आपण स्पेशलायझेशन केलं. खूप महत्त्वाचं या ठिकाणी सरांनी सांगितलेलं आहे. खरं तर आपण पाहतो की पोटाचे जे काही विकार असतात, असं म्हटलं जातं की मुळात जे काही अन्य विकार होतात त्याचं कारण हे पोटाशीच निगडीत असतं. रोगाचं मूळ पोटामध्येच आहे असं समजलं. हां, आणि पोट जर व्यवस्थित राहिलं तर आपले पुढच्या सगळ्याच प्रक्रिया व्यवस्थित राहतात किंवा एकूणच जे काही आपले एक शारीरिक हे असतात ते आजार उद्भवत नाही असं सांगितलं जातं. सर, साधारण आपण याच्यात पाहिलं तर पोटाचे कोणकोणते विकार आपण याच्यात असतात? नाही, पोटाचे विकार म्हणजे अन्न पचनाशी संबंधित जे काही अवयव आहेत, लिव्हर आहे, स्वादुपिंड आहे, पित्ताशय आहे, अपेंडिक्स आहे, आतडी आहेत किंवा मोठी आतडी, लहान आतडी, गुदद्वार ह्या संबंधित जे काही आजार असतात त्यांना शस्त्रक्रियाद्वारे आपण दुरुस्त करतो, नीट करता येतात. याच्यामध्ये कोणकोणते विकार असे जसं अल्सरचा आजार आहे, पित्ताशयामधले खडे आहेत, अपेंडिसायटिसचा आजार आहे, आतड्यामध्ये काही अडथळा निर्माण झाला आहे किंवा आतड्यामध्ये काही भाग खराब झालेला आहे किंवा आतड्यामध्ये काही गाठी आलेल्या आहेत, ह्या ऑपरेशनद्वारे आपण दुरुस्त करू शकतो, व्यवस्थित करता येऊ शकतात. आणि ह्यामध्येच गुदद्वारा संबंधीचे आजार असतात, त्याला आपण पाईल्स, फिशर असे जे आजार असतात ते सुद्धा आपण एक शास्त्रीय दृष्टिकोनातनं आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे त्याचा आपण उपचार करू शकतो. या शस्त्रक्रिया अशा म्हणजे क्लिष्ट अशा काही असतात का, म्हणजे जेणेकरून रुग्णांना असं म्हणजे बाबा नाही मला मी हे शस्त्रक्रिया करून घेऊ का नाही अशी एखादी थोडीशी भीती वगैरे असतं, असं काही असतं का? भीती असते ना, प्रत्येकाला शस्त्रक्रियेविषयी भीती असते, पण एक सर्जनचं काम आहे की त्यांना ते समजून सांगणं की शस्त्रक्रिया कशा प्रकारे ती सेफ केली जाईल आणि आता जे काही हॉस्पिटलमध्ये जे काही मशिनरी किंवा उपलब्ध सुविधा आहेत बरोबर त्या कशा तुम्हाला सेफ सर्जरी करता येईल याचा एक आत्मविश्वास आपण त्यांना द्यायला देतो, जेणेकरून शस्त्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला काय फायदा होईल, बरोबर, आणि नाही केलं तर काय तोटा होईल हे पण आम्ही त्यांना समजून सांगतो. चांगल्या प्रकारचं काउन्सिलिंग केल्यामुळे त्यांच्यातली ती भीती काउन्सिलिंग केलं पाहिजे त्यांना, जेणेकरून त्यांना तो दिलासा देखील भीती कमी होईल त्यांची. सर, याच्यामध्ये आपण पाहतो की अलीकडचं जे हे काही एकूण धावपळीचं युग आहे त्याच्यामध्ये अपघातांचं प्रमाण देखील अलीकडे वाढताना पाहतो आपण. अपघात म्हटले की एकतर डोक्याला मार लागणं असतं किंवा हाडांना एकतर हातपाय. लोकांचा असा एक सर्वसाधारण समज आहे ऍक्सिडेंट झाला म्हणजे एकतर डोक्याला मार लागलं किंवा कुठलं तरी हाड तुटलं, पण अपघातामध्ये शरीराच्या इतर भागांना सुद्धा इजा होऊ शकते, जसं की छातीला इजा होऊ शकते आणि पोटाला इजा होऊ शकते, आणि हिथं जी इजा झालेली आहे ती सहजासहजी दिसून येत नाही. जसं हाताला मार लागला किंवा पायाला मार लागला तरी एक आपण ऑब्व्हियसली आपल्याला दिसून येतं कुठेतरी फ्रॅक्चर झालंय, पण पोटाला जेव्हा मार लागतो किंवा छातीला लागतो तर ते त्याच्यामध्ये जो पोटात रक्तस्राव होतो कधी कधी जीवाला धोका निर्माण होऊ शकतो पोटातल्या. तर हे समजणं फार आवश्यक आहे. त्यामुळं जेव्हा अपघात होतो एखाद्या व्यक्तीला की नुसतंच एखाद्या हाडाच्या डॉक्टरकडे जाऊन किंवा मेंदूच्या डॉक्टरकडे जाऊन त्याचे उपचार होणार नाही, तर अशा ठिकाणी तुम्ही जायला पाहिजे की जिथे सर्व तज्ज्ञ उपलब्ध आहेत. मेंदूचे तज्ज्ञ आहेत, हाडाचे तज्ज्ञ आहेत, पोटाचे आहेत, छातीचे आहेत, प्लास्टिक सर्जन्स आहेत. तर अशा ठिकाणी गेलं तर त्याला त्याच्या योग्य आणि त्वरित उपचार मिळू शकतात आणि त्याचा जीव वाचू शकतो, लवकर रिकव्हरी होऊ शकते. नक्कीच. म्हणजे आपण बऱ्याच वेळी पाहतो की आपण एखादा अपघात झाला तर आपण हाताला लागलाय, पायाला लागलाय म्हणतो किंवा डोक्याला लागलाय असं समजून आपण विशिष्टच गोष्टींवर ध्यान देतो, परंतु या ठिकाणी अंतर्गत जो आता सरांनी सांगितल्याप्रमाणे पोटातला रक्तस्राव हा खूप महत्त्वाचा असतो आणि रुग्णाला अशा ठिकाणी तुम्ही घेऊन जायला पाहिजे की जिथं सर्व सुविधा आहेत आणि एक टीम आहे, जसं ट्रॉमा टीम आहे जिथे की सगळ्या विषयाचे तज्ज्ञ उपलब्ध आहेत वेळ पडल्यास. अशा ठिकाणी आपण जर घेऊन गेलो तर तातडीनं आपल्याला कळू शकतं की नेमकं त्या रुग्णाला कोणत्या उपचाराची गरज आहे. नाहीतर आपण बऱ्याच वेळी पाहतो की केवळ डोक्याकडेच लक्ष देतो किंवा हातापायाकडे लक्ष देतो आणि महत्त्वाचा जो पोटाचा अंतर्गत जो काय रक्तस्राव असतो त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळं पुढे अनेक गोष्टी उद्भवू शकतात, जीव सुद्धा जाऊ शकतो. जीव सुद्धा जाऊ शकतो. म्हणजे अत्यंत हा महत्त्वाचा भाग आहे. इथं जर आपण दुर्लक्ष केलं तर म्हणजे ते जीवावर देखील बेतू शकतात. सर, जे अत्यवस्थ रुग्ण असतात त्यांच्या ज्यावेळी शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते किंवा त्यांना शस्त्रक्रिया ही अनिवार्यच असते, अशा वेळेस साधारण आपल्याला काय काळजी घ्यावी लागते? म्हणजे नाही, जे लोक रुग्ण सिरियस असतात की अशा वेळेस त्यांच्या हृदयावर, त्यांच्या किडनीवर, फुफ्फुसावर
त्याचा दुष्परिणाम झालेला असतो. म्हणजे त्यांचं एकतर ब्लड प्रेशर कमी असतं किंवा त्यांच्या शरीरामधलं ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी असतं किंवा ब्लडमध्ये ॲसिडचं प्रमाण वाढलेलं असतं. अशा पेशंटला आपण सिरियस पेशंट म्हणतो. आणि ह्या पेशंट्सना अतिदक्षता वैभवामध्ये ठेवून त्यांना आधी ह्यांचं जे काही पॅरामीटर्स बिघडलेले आहेत किंवा त्यांचं ऑक्सिजन कमी आहे, त्यांची ऑक्सिजन लेवल वाढवणं, ब्लड प्रेशर कमी आहे, त्यांना ब्लड प्रेशर त्यांचं नॉर्मल आणणं, किडनीचं काम वर परिणाम झालेला आहे तर त्यांना थोडंसं किडनीला सपोर्ट देणं, ह्या सगळ्या गोष्टी करूनच अशा पेशंटना शस्त्रक्रियेला घेतलं तर त्याचे रिझल्ट चांगले असतात. आउटकम इज गुड. तर त्यांना बेसिकली आम्ही त्याला ऑप्टिमायझेशन म्हणतो. बरोबर. म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये जर पाणी कमी असेल तर त्या पाण्याचं प्रमाण आपल्याला द्यावं लागतं. काही क्षार कमी झाले असतील किंवा जास्त झाले असतील त्यांना ते संतुलित ठेवणं, हे सर्व व्यवस्थित करूनच त्या पेशंटला ऑपरेशनला घेतलं तर अशा पेशंटला आपण चांगल्या प्रकारे त्या ह्याच्यातून बाहेर काढू शकतो. हे फार महत्त्वाचं. हे म्हणजे फार महत्त्वाचं आहे. रुग्ण आला आणि लगेच त्याला ऑपरेशन घेतलं असं होत नाही. म्हणजे त्यापूर्वीची जी महत्त्वाची काळजी आहे ती फार घेणं महत्त्वाची असते, जेणेकरून त्या रुग्णाला देखील एक मोठा दिलासा मिळू त्याच्यातून तो ऑपरेशन सहन करू शकतो सक्सेस आणि त्याच्यामधनं तो लवकर बाहेर पडेल. सर, यासाठी काही विशेष व्यवस्था काय नाही, ह्यासाठी तुमच्या आपल्या हॉस्पिटलमध्ये ज्या काही अतिदक्षता विभाग चांगला असला पाहिजे, सुसज्ज असला सगळ्यात पाहिजे. महत्त्वाचं अतिदक्षता विभागात काम करणारे डॉक्टर तज्ज्ञ पाहिजे, तिथले स्टाफ तज्ज्ञ पाहिजे बरोबर. आणि बाकी त्यांना सपोर्ट असणारे लॅबोरेटरीज, सपोर्ट असणारे जे CT स्कॅनसारखे मशिनरीज, ह्या सर्व एकाच छताखाली असणं आवश्यक आहे, जेणेकरून त्याला त्याचा फार मोठा म्हणजे आता अतिदक्षता विभागामध्ये असलेल्या पेशंटला तुम्ही एक्सरे काढण्यासाठी किंवा CT स्कॅनसाठी दुसरीकडे नेऊ शकत नाही. करेक्ट. ते त्याच हॉस्पिटलमध्ये पेशंटला तुरंत मिळालं पाहिजे. बरोबर. सर, आपण आता पोटाच्या ज्या शस्त्रक्रिया करताच, पण या व्यतिरिक्त आपण अनेक शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आणि ज्या अत्यंत यशस्वी झालेल्या आहेत, ज्यातून रुग्णांना देखील एक चांगल्या प्रकारचं जीवनदान मिळालेलं आहे. तर पोटाच्या व्यतिरिक्त आपण साधारण कोणकोणत्या शस्त्रक्रिया करता? म्हणजे नाही, पोटाच्या व्यतिरिक्त म्हणजे पोटाशी संबंधित दुसरा आजार आहे म्हणजे तो हर्नियाचा आजार. बरोबर. हां. जसं हर्निया हा पोटामध्ये होऊ शकतो, जांघेत होऊ शकतो, ऑपरेशन नंतर होऊ शकतो. तर हे सुद्धा नवीन तंत्रज्ञानानं हर्निया चांगल्या प्रकारे मी करू शकतो. नंतर आत्ता सांगितल्याप्रमाणे ॲक्सिडेंट झालेले विक्टिम्स आहेत त्यांची पण ट्रीटमेंट मी करू शकतो. आणि आमच्या इथे चांगली ट्रॉमा टीम आम्ही तयार केलेली. आणि उदाहरणात द्यायचं झालं तर जसे की एक चाकूचा हल्ला झालेला आहे, पोटामध्ये मारलेला आहे, बंदुकीने हल्ला झालेला आहे, असे पण पेशंट्स आमच्याकडे येतात. किंवा कुणी गळफास घेतलेला आहे आणि त्याचं श्वासमार्ग तुटलेला आहे, तर अशा प्रकारचे पेशंट्स पण आम्ही, म्हणजे अत्यंत आव्हानात्मक केसेस असतात ज्या की सर्वसाधारण हॉस्पिटलमध्ये जे काही मॅनेज होऊ शकत नाहीत, अशा प्रकारचे केसेस आम्ही मॅनेज केलेले आहेत. खरं तर आपण पाहतो की आपला एक समज असतो की किंवा पूर्वी तसं हे पण होतं, ज्या अलीकडच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात अनेक सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत, पण पूर्वी शस्त्रक्रिया म्हटले की मोठी चिरफाड असायची, पण आता दुर्बिणीद्वारे आता शस्त्रक्रिया होते. चिरफाड ही ते शस्त्रक्रियेचा अविभाज्य भाग आहे, पण काही शस्त्र दुर्बिणीद्वारे चांगल्या प्रकारे करतात आणि त्याचं तंत्रज्ञान आपल्याकडे आम्ही अवगत केलेलं आहे. आपल्याकडे त्या सुविधा आहेत. म्हणजे जसं की स्थूलपणासाठी लागणारी शस्त्रक्रिया, इव्हन हरण्याचे पण ऑपरेशन्स, पित्ताशयाचे खड्यांचे ऑपरेशन्स हे दुर्बिणीद्वारे सहज करता येतात आणि त्या सुविधा आपल्याकडे आहेत, उपलब्ध आहेत. त्या माध्यमातून केलेल्या शस्त्रक्रिया आणि जनरल शस्त्रक्रिया याच्यात साधारण काही आपण नाही. आता कसं आहे की त्या माध्यमातून केलेल्या शस्त्रक्रिया ह्या त्याच्यामध्ये पेशंटची रिकव्हरी थोडी फास्ट असते आणि जेव्हा ओपन ऑपरेशन्स करतो त्याच्यामध्ये थोडं रिकव्हरीला थोडा वेळ लागतो. पण जिथं ओपन ऑपरेशन करणं आवश्यक आहे तिथं करणं आवश्यकच आहे, तिथं आपल्याला दुर्बिणीने करता येत नाही. सर, सगळ्यात महत्त्वाचं आत्ता आपण म्हटल्याप्रमाणे सर्जरी विभाग हा सगळ्यात महत्त्वाचा असतो, ज्याच्यामध्ये या सगळ्या काही सुविधा असतील. आपल्याकडे अत्यंत चांगला विभाग आहे सर्जरीचा, त्याचं विस्तारीकरण करण्याच्या दृष्टीने किंवा येस. आता जसं की सोलापूरसारख्या शहरामध्ये आता आपण शहराचं स्वरूप बदलत आहे, नवीन डॉक्टर्स, नवीन तज्ज्ञ सोलापूरमध्ये येत आहेत. तर अशा शस्त्रक्रियामध्ये विशेषतः
प्रावीण्य असलेले तज्ज्ञ असलेले लोक जर सोलापूरमध्ये आले तर आम्ही त्यांना सामावून घेण्यासाठी इच्छुक आहोत आणि आमचं डिपार्टमेंट मोठं करण्याच्या दृष्टीनं जेणे की आत्ता जो आमच्यावर जो कामाचा भार आहे तो आम्हाला थोडंसं विस्तारता येईल किंवा विभागून घेता येईल. त्या दृष्टीने आपण सगळी तयारी करतो. आता याच्यापुढं शस्त्रक्रियामध्ये जसं बेडॅट्रिक सर्जरी म्हणतात, स्थूलपणावर जी असणारी शस्त्रक्रिया आहेत किंवा काही कॉम्प्लिकेट, आता आम्ही अवयव प्रत्यारोपणाच्या पण शस्त्रक्रिया करतोय. आता आम्ही किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करतोय, पण पुढे जाऊन यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पण आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसे कॉम्प्लिकेटेड सर्जरी म्हणता येईल, ॲडव्हान्स सर्जरीज आहेत, असे जर एक चांगले तज्ज्ञ त्या विषयातले आम्हाला जर जॉईन झाले तर ह्या शस्त्रक्रिया आपल्याकडे होऊ शकते. म्हणजे सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक आणि आंध्रच्या सगळ्या, मला वाटत नाही की कुठल्या कारणासाठी लोकांना सोलापूर सोडून जावं लागेल. आपण पाहतो की बऱ्याच म्हणजे शस्त्रक्रिया म्हटले की आपण पुणे मुंबईचं असं शक्यतो म्हणतो. हो, पण आता तरी एक 90% शस्त्रक्रिया तर आपल्याकडे सहजपणे सोलापुरातच होत आहेत. पण ज्या काही 10% शस्त्रक्रिया आहेत लिव्हर ट्रान्सप्लांट सारख्या किंवा अजून काही अजून गुंतागुंतीच्या, त्या पण येत्या 2-3 वर्षांमध्ये त्या सोलापूरमध्ये होतील. नक्की नक्की. सर, सोलापूरला आपण पाहतो की अलीकडे मेडिकल हब म्हणून ओळखलं झालं आहे आणि सोलापूरची खूप मोठी ओळख महाराष्ट्रात आज निर्माण होते आणि यात यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने एक मोठं योगदान दिलेलं आहे. काय सांगाल नेमकं हॉस्पिटलच्या याच्यात? नाही, यशोधरा हॉस्पिटलने नेहमीच कुठलीही नवीन गोष्ट करताना पुढाकार घेतलेला आहे. जसं की जेव्हा किडनी ट्रान्सप्लांटचा विषय बघितला तर सुरुवात यशोधरा हॉस्पिटलनेच केलेली आहे. बेरॅट्रिक सर्जरीची सुरुवात यशोधरा हॉस्पिटलनेच केलेली आहे. जॉईंट रिप्लेसमेंट यशोधरा हॉस्पिटलमध्ये चालू झालेलं आहे. इव्हन कोरोनाच्या काळात सुद्धा यशोधरा हॉस्पिटलने पुढाकार घेऊन सुरुवातीला पेशंट सुरुवात केली आपण, बरोबर, हे यशोधरा हॉस्पिटलनेच केलेलं आहे. तर अशा प्रकारे नवीन नवीन ज्या काही टेक्नॉलॉजी किंवा नवीन नवीन जे काही तंत्रज्ञान आहे ते आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि अत्याधुनिक अशा ज्या आता आपण पुण्या मुंबईला अशा सुविधा म्हणू त्या देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याचा चांगला लाभ आपल्याला होतो. पुढे जाऊन आता आपल्याकडे पेट स्कॅनची सुविधा इतके दिवस नव्हती सोलापूरमध्ये, पण एक चांगलं पेट स्कॅनचं युनिट चालू करण्याचा पण आमचा विचार आहे, जेणेकरून आपल्याला त्याचा एक चांगला उपयोग सोलापूरला होईल. येस. सर, आपण आजपर्यंत अनेक शस्त्रक्रिया केल्यात ज्या चॅलेंजिंग अशा होत्या. अशी एखादी शस्त्रक्रिया जी काही तुम्हाला आठवते का, किंवा तिथं थोडंसं तुम्हाला बाबा हे खरंच आव्हानात्मक वाटलं, असं काही तुम्ही एखादा अनुभव तुम्ही सांगू शकाल? अशा बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे तुम्हाला एक लक्षात राहण्यासारखी. म्हणजे आज एक मुलगी माझ्याकडे आली होती, ती मला तिच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी आली होती, पेढे घेऊन आली होती. तर ते माझ्या लक्षात आलं की 12 वर्षापूर्वी तिचं मी एक ऑपरेशन केलं होतं. ती क्रशर मशीन असते ना, कडबाजी क्रशर, तर त्याच्यामध्ये तिचा दुपट्टा गेला होता तिचा असं, आणि तिचा गळा कापला गेला होता पूर्णपणे आणि तिचा श्वास मार्ग कट झाला होता. हा पूर्ण कट झाला होता आणि इथूनच तिचा श्वास चालू होता खालून. तर ते मला आठवते की तिला आम्ही इमर्जन्सी ताबडतोब ऑपरेशन करून तिचा श्वासमार्ग पूर्ववत केला आणि तिच्या ज्या काही नसा तुटल्या होत्या त्या पण जोडल्या गेल्या आणि ती व्यवस्थित झाली. आज मला हे आठवलं, म्हणजे आजच ती आली होती. अशा बऱ्याच शस्त्रक्रिया असतात वेगवेगळ्या, जे काही हल्ल्यामध्ये कुणाला चाकू पोटात गेलेला आहे, बंदूक गेलेली आहे, ज्यांना की आम्हाला ताबडतोब ऑपरेशन थिएटरमध्ये घ्यावं लागतं, ताबडतोब इमर्जन्सी ऑपरेशन करावं लागतं. अशी बरेच उदाहरणं आहेत. आणि अशा क्लिष्ट शस्त्रक्रिया ज्या आहेत त्या यशोधरा हॉस्पिटलच्या माध्यमातून अत्यंत यशस्वीपणे पूर्ण झालेले आहेत आणि त्याचा लाभ बऱ्याच रुग्णांना. ह्याच्यामध्ये क्रेडिट हे माझ्या एकट्याचं नाही आहे, हे आमच्या टीमचं क्रेडिट. हॉस्पिटलमध्ये असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आमचे भूल देणारे डॉक्टर्स आहेत, आमचे अतिदक्षता विभागातले मध्ये डॉक्टर आहेत, माझे सहकारी आहेत, माझ्याबरोबर काम करणारे सगळे जे आहेत, त्या सगळ्यांचंच हे सगळे एकत्र असल्यामुळं आम्ही अशा प्रकारची केसेस मॅनेज करू शकतो. म्हणजे टीम बॉन्डिंग तुमचं अत्यंत त्याच्यामध्ये टीमचा रोल फार महत्त्वाचा आहे. सर, आपण बऱ्याच वेळी पाहतो की अलीकडच्या याच्यात पोटाच्या तक्रारी बऱ्याच वाढलेल्या असतात. साधारण त्याची काय कारणं असतात किंवा काय काळजी आपण घेतली पाहिजे? म्हणजे पोटाच्या तक्रारीचं एकतर आपली एक जीवनशैलीचाच भाग आहे. आपली जीवनशैली जर व्यवस्थित असेल तर पोट व्यवस्थित राहील. म्हणजे जसं की खाणं पिणं वेळेवर आहे, पुरेशी विश्रांती आहे,
पाण्याचं प्रमाण तुम्ही व्यवस्थित घेताय आणि डाएट घेताना बॅलन्स डाएट घेताय आणि ताणतणाव हे एक महत्त्वाचं कारण आहे. ताणतणाव जर भरपूर असेल तर आपलं डायजेशन पण त्याचा परिणाम डायजेशनवर होतो आणि अपचन होण्याचे कारण असतात. किंवा अति धूम्रपान, अति दारूचं व्यसन असेल किंवा तंबाखू गुटखा असले पदार्थ जर व्यसन असेल त्याचाही आपल्या पचनावर परिणाम होतो आणि पोटाचे आजार उद्भवतात. तर एक मुळात जीवनशैली जर व्यवस्थित असेल, तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी व्यवस्थित असतील, तणावमुक्त जीवन असेल, तुमचं पचन व्यवस्था व्यवस्थित राहते आणि पोटाच्या आजारापासून तुम्ही दूर राहू शकतो. अलीकडे सर आपण पाहतो की फास्ट फूड जे आहेत, जे विशेषतः आपण लहान मुलं ते आवडीनं खातात, आपण आवडीनं देतो देखील, आणि मोठे जे खातात, फास्ट फूडचा देखील एक परिणाम होतो असं म्हटलं नव्हतं. त्याच्यामध्ये जे ऑइल वापरलं जातं त्या ऑइलची क्वालिटी चांगली नसते. ते ऑइल अशासाठी वापरलं जातं की ते फास्ट फूड जास्त दिवस टिकावेत म्हणून, पण ते शरीरासाठी घातक आहे. तर फास्ट फूड टाळलं पाहिजे. आणि रोजचं जे काय आपली दिनचर्या आहे ती जर व्यवस्थित ठेवली आणि योग्य व्यायाम केला, घरचं जेवण केलं, बाहेरचं जेवण टाळायला पाहिजे जास्तीत जास्त. आजकाल लोकांना थोडंसं झोमॅटो स्विगी आल्यामुळं स्वयंपाक न करता ऑर्डर देणं सोपं झालेलं आहे. पण घरचा स्वयंपाक जो कधी पण सात्विक असतो आणि आपल्या हेल्थसाठी चांगलाच. म्हणजे योग्य पद्धतीने जर आपण आहार घेतला आणि त्या दिनचर्या व्यवस्थित पाळली तर पोटाच्या तक्रारी या खूपशा कमी राहतील आणि त्याचा एक चांगला परिणाम एकूणच आपल्या जीवनशैलीवर दिसू शकतो. हे फार या ठिकाणी आपण महत्त्वाचं असं हे जाणून घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण आपली दिनचर्या ठेवणं हे गरजेचं आहे. सर, आपण अनेक संघटनांवर आहात आता वैद्यकीय क्षेत्रातल्या, आणि त्याचा एक लाभ देखील अनेकांना होतो आहे आणि तुमच्या ज्ञानाचा फायदा त्या संघटनांच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीनं देखील समोर येताना दिसतोय. तर याच्या संदर्भात आपण काय सांगाल नेमकं? नाही, आता संघटनेमध्ये म्हणजे मी हेगडेवार रक्तपेढीचं संचालक आहे. मी इंडियन मेडिकल असोसिएशनचा एक्झिक्युटिव्ह मेंबर आहे. आमच्या सर्जिकल सोसायटी सोलापूरच्या त्याचा मी व्हाईस प्रेसिडेंट आहे. आणि आमचे जे स्टेट लेवल आणि नॅशनल लेवलचे वेगळे कमिटी असतात, तर ते तसं तुम्ही तुमच्या संघटनेमध्ये अकॅडमिकली किंवा ह्याच्यात तुम्ही जर काही विशेष दाखवलं तर नक्कीच तुम्हाला संघटनेमध्ये पुढं घेतलं जातं आणि तुम्हाला एक संघटनेमध्ये काम करण्याची संधी मिळते आणि त्यामुळं तुमचा काय म्हणता येईल, तुमचं लोकांशी, तुमच्या संघटनेमध्ये लोकांचा कॉन्टॅक्ट वाढतो आणि त्याचा तुम्हाला फायदा होतो व्यवसायामध्ये अकॅडमिकली, करिअरमध्ये. आता जर माझ्या ओळखीचे चांगले जर तज्ज्ञ डॉक्टर्स असतील त्यांना मी सोलापूरमध्ये बोलू शकतो व्याख्यानासाठी, याच्यासाठी, ज्याचा की आम्हाला सोलापूरच्या डॉक्टरांसाठी पण फायदा होऊ शकतो. आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे आपलं ते एक मेडिकल हब म्हणून उभ्या महाराष्ट्रात ओळख होती. तुम्ही या सोलापूरच्या या मेडिकल हबकडे कोणत्या दृष्टीने पाहता, कसं पाहता? म्हणजे अनेक वैद्यकीय सुविधा या ठिकाणी दर्जेदार सुविधा येतात आणि विशेषतः मी आत्ता म्हटल्याप्रमाणे आपण असेल, आपलं यशोधर हॉस्पिटल असेल, यात एक मोलाची भर घालतात. काय सांगाल? नाही, मला असं वाटतं की मेडिकल हब होईल, पण याच्यामध्ये आता काय झालेलं आहे की दर्जेदार हॉस्पिटल तयार होणं फार आवश्यक आहे. आता तुम्ही बघताल की जे हॉस्पिटल निघतायत बऱ्यापैकी ते एक छोट्या स्वरूपात निघतायत, त्याच्यामध्ये पूर्णपणे व्यवस्था नसते. बरोबर आहे. त्यामुळं काय होतं की ते केअरच्या बाबतीमध्ये थोडे कमी पडतात. आणि आता असं झालं की एखादं हॉस्पिटल काढलं की तर त्यांना असं वाटतं की ते काही आपले उपचार ह्या पेशंटचे आपल्या हॉस्पिटलमध्येच व्हावेत. त्यामुळे कधी कधी तज्ज्ञ सगळे डॉक्टर त्या छोट्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नसतात. बरोबर. तर सगळ्या डॉक्टरांनी एकत्र येऊन चांगल्या सुविधांचा असलेल्या हॉस्पिटल्समध्ये काम करावं, जेणे की तुम्ही चांगल्या प्रकारे सर्व्हिस देऊ शकता, असं मला वाटतं. जर एक नाव जर चांगलं व्हायचं असेल तर डॉक्टरांमध्ये सुद्धा एक इथिक्सचं पण व्यवस्थित फॉलो केलं गेलं. महत्त्वाचं. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आणि एक कॉम्पिटिशन जी आहे त्याच्यामध्ये ती हेल्दी असली पाहिजे, अनहेल्दी कॉम्पिटिशन व्हायला नको, जसं की लोकांमध्ये डॉक्टर ह्याविषयी थोडं जे काही रिस्पेक्ट आहे तो मेंटेन राहणं फार आवश्यक. तो सर्वात महत्त्वाचा आहे. आणि जर सगळ्या सुविधा एकाच छताखाली असतील आणि दर्जेदार सुविधा असतील तर रुग्णांच्या नातेवाईकांना होणारा मनस्ताप देखील त्यातनं कमी होऊ शकतो. आणि आजकाल लोक कसं आहे की खर्च करायला तयार आहेत, पण त्यांना सुविधा व्यवस्थित मिळाल्या पाहिजे, चांगल्या मिळाल्या पाहिजे, एका छताखाली मिळाल्या पाहिजे.
सर आपण पाहतोय की काही असे रुग्ण असतात की त्यांना तातडीनं शस्त्रक्रियेची गरज पडते किंवा आधुनिक ची गरज पडते सुविधांची. अशा वेळी ते आपल्याकडे येतात, यशोधर हॉस्पिटलला येतात आणि त्यावेळी त्यांची काही आर्थिक परिस्थिती नसते, पण अशा वेळी आपण एक त्यांना साधारण मदतीचा हात देतो किंवा एक दिलासा देतो. अगदी नाही, काय सांगाल नेमकं? नक्कीच आमचं मॅनेजमेंट त्या बाबतीमध्ये फारच पॉझिटिव्ह आहे. ज्या पेशंट्सना आर्थिकदृष्ट्या काही मदत पाहिजे असेल तर नक्कीच त्या दृष्टीने पण विचार केला जातो, मदत करतो. म्हणजे होता होईल तेवढी आम्ही मदत द्यायचा प्रयत्न करतो. साधारण आपण पाहतोय की सर आता हॉस्पिटल आता जे सध्या आहे तिथे तर उपलब्ध सुविधा आहेत, आणखी आता विस्तारीकरणाचं देखील आता पुढं मोठ्या प्रमाणात एक चाललेलं आहे, जेणेकरून आणखी एक याच्यापेक्षा पुढच्या ज्या काही येणाऱ्या नवीन काही हे असतील, टेक्नॉलॉजी नवीन असेल, त्याचाही लाभ आपल्या सोलापूरला होणार आहे. हेच एक आमचे जे चेअरमन आहेत डॉक्टर बसवराज कुलो, ते त्यांचं विजनच ते होतं की सोलापूरमध्ये एक अशा दर्जाचं हॉस्पिटल तयार व्हावं की जेणेकरून या रुग्णांना पुणे किंवा हैदराबाद अशा जवळच्या ठिकाणी जाण्याच्या ऐवजी ह्या ठिकाणी सर्व सेवा उपलब्ध व्हावी ह्या दृष्टीनं ते प्रयत्न करतायत आणि नक्कीच त्याला यश येईल असं वाटतं. नक्कीच आत्ता सरांनी खूप चांगली माहिती दिलेली आहे की मूळ उद्देशच सरांचा हा होता की ज्या काही सुविधा आपल्याला उपलब्ध व्हाव्यात त्या इथंच हव्यात, जेणेकरून तुमचा वेळ देखील वाचेल, पैसा देखील वाचेल आणि पुण्या मुंबईच्या धर्तीवरच्या अद्ययावत वैद्यकीय सुविधा या ठिकाणी मिळतील. या दृष्टीनं यशोधरा हॉस्पिटल, तेथील तज्ज्ञ डॉक्टर्स, तेथील संपूर्ण टीम ही कार्यरत आहे आणि भविष्यात देखील सोलापूरला एक अत्यंत चांगली सेवा वैद्यकीय क्षेत्रातली देण्यासाठी यशोधरा हॉस्पिटल कटिबद्ध आहे. खरं तर डॉक्टर शिवपोजे एक अत्यंत तज्ज्ञ असे डॉक्टर म्हणून ओळखले. अनेक आव्हानात्मक शस्त्रक्रिया आत्ता त्यांनी सांगितल्याप्रमाणे सरांनी पूर्ण करून दाखवलेत आणि त्यांच्या ज्ञानाचा उपयोग जितका काही समाजासाठी करता येईल, रुग्णांसाठी करता येईल, तो त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. आणि आता एक अत्यंत चांगला अनुभव त्यांनी सांगितला की ज्या मुलीचं 12 वर्षापूर्वी त्यांनी अत्यंत क्लिष्ट असं ऑपरेशन होतं, जी शस्त्रक्रिया होती, ती त्यांनी अत्यंत सक्सेसफुली केली आणि तीच मुलगी आज त्यांच्यासमोर पत्रिका देण्यासाठी आली. म्हणजे हा अनुभव एक खूप मोठा आहे, जो मनाला मानसिक आनंद देणारा असतो, समाधान देणारा असतो आणि मला वाटतं तीच खरी डॉक्टरांच्या दृष्टीने एक मोठी अभिमानाची गोष्ट असते. आणि सरांनी अशा प्रकारे अनेक चांगल्या शस्त्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत. तर मी या ठिकाणी सरांचं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी वेळेत वेळ काढला. खरं तर त्यांना दररोज अशा आव्हानात्मक शस्त्रक्रिया असतात, मोठी काहीतरी अनेक पेशंट वेगवेगळ्या भागातून येत असतात आणि त्यांचा प्रत्येक क्षणात तसा हा बहुमूल्य असतो. त्यातून देखील ते आज त्यांनी वेळ काढला, आपल्या या स्टुडिओला ते आले आणि त्यांनी वेगवेगळ्या विशेषतः पोटाचे विकार शस्त्रक्रिया आणि त्या सोडून इतर ज्या काही शस्त्रक्रिया आहेत, यशोधरामधल्या ज्या काही सुविधा आहेत आणि त्याचा लाभ रुग्णांना कसा होऊ शकतो याविषयी आपल्याशी एक चांगला संवाद साधलेला आहे. सर, आपण या ठिकाणी आलात आणि आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपलं खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.